म्हणतात की मानव हा पहिले माकड होता, हळूहळू त्याचा विकास झाला आणि मानवामध्ये रूपांतर झालं. मानवाने दिवस रात्र मेहनत करून टेक्नॉलॉजीला नेक्स्ट लेवलला पोहोचवलं, परंतु आता तीच टेक्नॉलॉजी माणसाला पुन्हा जनावरात नेऊन सोडते. चांगल्या चांगल्या तोंडाचे लोक आजकाल स्नॅपचॅट वरती फिल्टर लावून कुत्रे आणि मांजर बनत आहेत. लोक असेच उघडे फिरू नये म्हणून एका भल्या माणसाने कपड्याचा शोध लावला, पण त्यातही काही लोक म्हणे आम्हाला कपडे नको, आम्हाला पेपर पाहिजे, आम्हाला कपडे नको, आम्हाला प्लास्टिक पाहिजे. ये क्या बकवास कर रहा है? शाळेत कार्यानुभवचे शिक्षक आम्हाला अभ्यास द्यायचे, विद्यार्थ्यांना घरी जाऊन वेस्ट मटेरियल पासून काहीतरी चांगलं बनवा. उर्फी दीदीने ते खूपच सिरियसली घेतलं, त्यामुळे ती नादाल मुलगी आजपर्यंत वेस्ट मटेरियल पासून कपडे बनवते. कोणीतरी देऊन टाका बाबा तिला फुल मार्क्स, म्हणजे तिचा प्रोजेक्ट तरी बंद होईल. तर आज आपण पाहणार आहोत फॅशनच्या देवी म्हणजेच उर्फी जावेद यांना. फॅशनच्या बाबतीत उर्फी दीदीने ऐश्वर्या रॉय, प्रियंका चोप्रा एवढंच नाही तर मनीष मल्होत्राला सुद्धा मागे टाकलंय असं दीदीला वाटतं, मला नाही. अरे नाही भाई. एक मिनिट, ही तर बाबूराव का स्टाईल आहे. बाबूराव बिचारा भोळा माणूस आहे, त्याचे कपडे चोरले होय तू. बॅड यार उर्फी दीदी, व्हेरी बॅड. बाकी या व्हिडिओ मध्ये असं नाही वाटत का एखाद्या काळ्या काव्याला मध्ये मध्ये शेव केलंय म्हणून? लोक जीन्स घालतात पण आपली उर्फी दीदी वेगळी आहे, ती जीन्सा घालते, जीन्सा. एका जीन्सला 2 कंबर म्हणजे आरामात 2 लोक ही जीन्स घालू शकतात, पण ही उर्फी दीदी एकटीच घालते. दीदी तुला शाळेत शिकवलं नाही का शेअरिंग इज केअरिंग म्हणून? एकदा तिच्या जीन्स कडे पहा आणि आता मला तुम्हीच सांगा, असं नाही वाटत का 2-3 बिचारे गरीबाच्या जीन्स एकत्र करून घातल्यात म्हणून? आणि एक फरशी पुसायचा कपडा पण बाजूला लटकवलाय, तो तर वेगळाच हवेत उडू राहिलाय. आता ही फॅशन आहे का? ये तो टट्टी है. जसं की आपल्या देशाची बेस्ट सिंगर आहे ढिंचॅक पूजा, तसंच आपल्या देशाची बेस्ट फॅशन आयकॉन आहे उर्फी दीदी. नॉर्मल लोक शर्ट घालतात, पॅन्ट घालतात, टी शर्ट घालतात, घागरा घालतात, सूट घालतात, कुर्ती घालतात, पण ही उर्फी दीदी आहे, ही काहीतरी वेगळंच घालते. काय घालते ते समजत नाही, पण काहीतरी घालते. आता उद्या जाऊन यावर पण संशोधन होईल, मग आपल्याला समजेल की नेमकं ही काय घालते. नाही म्हणजे कपड्याला कसं पण वाकडं तिकडं कापायचं, अंगाला गुंडाळायचं आणि त्याला फॅशनचं नाव द्यायचं. काय घातलंय हे? नेमकं याला शॉर्ट ड्रेस म्हणायचं की लॉंग ड्रेस म्हणायचं? नेमकं म्हणायचं काय ते सगळं जाऊन द्या, हे असले कपडे घालून जायचं कुठं? सिग्नलवर जाऊन थांबायचं, बरेच पैसे भेटते भीक म्हणून. तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल लोक साधे कपडे घालतात, डेनिम शर्ट घालतात, डेनिम पॅन्ट घालतात, पण ही उर्फी दीदी आहे, ही डेनिमचे ठिगळं घालते. निदान आज तरी ठिगळं घातलेत, उद्या जाऊन दीदी फक्त धागा गुंडळून येईल आणि त्याला फॅशन म्हणेल. कोण आहे यार हिचं डिझायनर? सॉरी उर्फी दीदी तर स्वतःच डिझायनर आहे. नाही मी काय म्हणते माहितीये का, चांगलं बनवलंय ना देवाने, पण यांना उलटे सुलटे कुटाने करून स्वतःला मूर्ख सिद्ध करायचं असतं. आज उर्फी दीदीने पडदा कापून घातलाय, उद्या जाऊन दीदी चादर घालेल, नंतर टॉवेल घालेल, नंतर रुमाल घालेल, नंतर टिश्यू पेपर घालेल. यस, टिश्यू पेपर. वो स्त्री आहे, कुछ भी कर सकती है. त्यातली त्यात ती स्त्री उर्फी दीदी आहे, त्याच्यामुळे तर सगळं काहीच करू शकते. वेल डन यार उर्फी दीदी, वेल डन. एकदा तू बाबू भाईचे कपडे चोरतेस, एकदा बिचाऱ्या गरिबांचे कपडे चोरतेस, पण आता डायरेक्ट स्पायडरमॅनचे जाळ चोरून आणलंस. दीदीचे ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ सारखेच असतात, एकदम मस्त स्टाईल मध्ये चालायचं आणि मकडत मकडत फाटलेला ड्रेस दाखवायचा. जसं काय पर दीदीला वाटतं, नंतर दीदीला कमेंट मध्ये लोक बोलणार वाह काय ड्रेस आहे, पण असलियत थोडी अलग आहे. दीदीला कमेंट मध्ये येऊन लोक विचारतात नेमकं कोणत्या उंदराने कुरतडलाय हा ड्रेस. तर मला त्यांना सांगायचंय कोणत्या उंदराने नाही कुरतडला, दीदी स्वतःच उंदीर आहे. बाय द वे आजकाल उर्फी खरंच काही छान ड्रेस सुद्धा बनवते, त्याच्यामुळे नो हेट टू हर. आपण भेटूयात पुन्हा एका अशाच व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.